महाराष्ट्राचे चाणक्य, समंदर, आधुनिक अभिमन्यू अशा अनेक बिरुदांचा वापर करत देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय भूमिकेचं विश्लेषण करण्यात आलं आणि अखेर मी पुन्हा येईल म्हणणारे फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अशी अतिशय रंजक कारकीर्द देवेंद्र फडणवीस यांची राहिलेली आहे। म्हणूनच आज देवाभाऊंच्या याच राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाराष्ट्राचे चाणक्य अशी ओळख प्राप्त करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द नागपूरमधून सुरू झाली। देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस नागपूरचे महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे सदस्य होते। राजकारणात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या फडणवीसांच्या पाठीशी वडिलांची पुण्याई तर होतीच, मात्र त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत। फडणवीस 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते। त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून ते पुढे आले। 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत ते नगरसेवक झाले व राजकारणात पहिले पाऊल टाकले। या 5 वर्षात स्वतःची कामे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा यांच्या बळावर फडणवीस फक्त 27व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले। 2014च्या निवडणुकीत भाजपला तेव्हापर्यंतच्या राज्यातल्या सर्वाधिक म्हणजे 122 जागा मिळाल्या होत्या। यावेळी देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते। तेव्हा कुठेही चर्चा नसताना 44 वर्षीय देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करून भाजपनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। 2014 साली फडणवीस पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले व शरद पवारांनंतर महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला। 2019 साली मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपा युती तुटल्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह पहाटेच शपथविधी उरकला। पण अवघ्या 72 तासात त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिल्याची नोंदही त्यांच्या नावे झाली। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं होतं। त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी पुन्हा येणार असल्याचे संकेत दिले होते। त्यांनी शायरीच्या माध्यमातून मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा असं फडणवीस तेव्हा म्हणाले होते। त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने न भूतो न भविष्यती असं दणदणीत यश या निवडणुकांमध्ये मिळवलं। तब्बल 132 जागा मिळवत भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला व या विजयामागे देवेंद्र फडणवीसांचा मोठा वाटा होता। म्हणूनच ते आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। तर नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांसारखी अनेक पदे देवेंद्र फडणवीसांनी भूषवली आहेत आणि या सगळ्यातून देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वर्चस्व व वलय वाढतच गेलं आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या या राजकीय प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला फडणवीसांचा हा राजकीय प्रवास आवडला का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।